नमस्कार, मी समीक्षा वेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचं लोकार्पण. लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून वाटप करण्यात आलेल्या साड्या संतप्त महिलांनी जाळल्या. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. आधीचं सरकार घेणारं सरकार होतं. अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले, परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण अभियानात केलंय. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 6 रोजी सांस्कृतिक मंडळ मैदान छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बम, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदयसिंग राजपूत यांचीही उपस्थिती होती. ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे, आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे. त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, आपली गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत, त्याबद्दल तीव्र शंका मनामध्ये बाळगू नका. शेतकरी असेल, महिला असेल, 3 दलित, गोरगरीब, आदिवासी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या योजना या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आहेत. आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत. मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी
कधी बंद पडणार नाही। नवरात्रोत्सव निमित्तानं वांगी बुद्रुक इथं रात्री व्याख्यान सुरू असताना मंदिरात एका विशिष्ट समाजाच्या महिलांनी येऊन काही अपशब्द काढत अब्दुल सत्तारच्या साड्या तुम्हाला गोड लागल्या का असं भाष्य केलं। त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी सकाळी घेतलेल्या साड्या जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे। त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगानं घडतायत। त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केलं होतं। मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे। याचा एक व्हिडिओही समोर आला आहे। नवरात्रोत्सव निमित्त वांगी बुद्रुक येथे रात्री व्याख्यान सुरू असताना मंदिरात काही एका विशिष्ट समाजाच्या महिलांनी येऊन काही अपशब्द काढत अब्दुल सत्तार यांच्या साड्या तुम्हाला गोड लागल्या का असं भाष्य केलं। त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी सकाळी घेतलेल्या साड्या जाळल्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओत काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसतायत। या सर्व महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत। या साड्यांचं वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं होतं। मात्र मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि गावकऱ्यांनी मिळून होळी केली। सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या गावात त्यांनी ही होळी केली आहे। मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली आहे। अब्दुल सत्तार यांनी नवरात्री निमित्त साड्यांचं वाटप केलं होतं। यानंतर साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता। यामुळे महिलांनी साड्यांची होळी केली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। लेणी परिसरातील बौद्ध कुटीला अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटीस प्रकरणी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असलेल्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंभिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी त्यांनी मोर्चाच्या मागणी संदर्भात एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे। उद्या दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवारी भिक्खू संघाच्या नेतृत्वात आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाडा तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायाच्या वतीने एक भव्य असा मोर्चा जे बुद्ध विहार 60 वर्षापासून बौद्ध लेणीच्या पायथ्याशी आहे ते विहार आणि विपश्यना केंद्र भदंत उपाली पंडित आणि पूज्य भदंत विश्वदानंदजी महास्तवीर यांनी स्थापन केलेलं आहे, जिथे हजारो लोक रोज दर्शनासाठी येतात। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखो लोक तिथे जमतात आणि हे बौद्ध समाजाचं तीर्थक्षेत्र असलेलं पवित्र स्थान त्याला पाडण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने दिली। त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे। म्हणून त्या नोटिशीला उत्तर आणि आंबेडकरी जनतेची सगळ्याची अशी मागणी आहे की आता या विहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आणि शासनाने 50 एकर जमीन देऊन 100 कोटी रुपये देऊन त्याला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा द्यावा, त्याचा विकास करावा, जेणेकरून एक मराठवाडा आजूबाजूचे जिल्हे आणि महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठीचं एक तीर्थक्षेत्र निर्माण होईल। लेण्या बघण्यासाठी जगभरामधून बौद्ध उपासक उपासिका येत असतात, अनेक परदेशी नागरिक येत असतात। जर हे तीर्थक्षेत्र झालं, तिथं सोयीसुविधा झाले तर त्यांचीसुद्धा तिथे सोय होईल आणि हे जर करून दिलं महाराष्ट्र शासनाचं तर परदेशी नागरिकसुद्धा शासनाचे आभार मानतील। म्हणून या राजकर्त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की 12 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, त्या दिवशी आपला प्रतिनिधी पाठवून या विश्वदानंदजी भंतेजी यांना यांच्या ट्रस्टला जमीन हस्तांतरित करणे
तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे आणि त्या दिवशी विकास कामाची सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. आणि संभाजीनगर शहरातील आजूबाजूच्या गावातील मराठवाड्यातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती करतो की आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने या उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शांततेने मोर्चा निघेल आणि आदरणीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा असल्यामुळे शांततेने ह्या मोर्चात सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन करतो. जय भीम, जय हिंद. गुंठेवारी कायदा सातारा देवळे परिसराला लागू करू नये या मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी देण्यात आलं. त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. तर सोमवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या आंदोलनाविषयी देखील त्यांनी सांगितलंय. मुळात 2016ला ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये सातारा देवळाली परिसर आलेला आहे, महानगरपालिकेत तो विनाअट सामील करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 2016 पूर्वीची जी काही घरांची बांधकाम झाले, प्लॉटची रजिस्ट्री झाली आणि घरं बांधली गेली, त्यांना कोणत्याही प्रकारची गुंठेवारी ही लागू होत नाही असं आमची स्पष्ट मागणी आहे. त्यामुळे ह्यातून त्यांना वगळण्यात यावं. दुसरं असं 2016 ते 2020 या 4 वर्षाच्या कालखंडात जी घरं निर्माण झालेली असतील त्याला आज जी 50% सूट सरसकट दिलेली आहे त्याचा गांभीर्याने विचार होऊन ते कमीत कमी भार या लोकांवरती दिला जावा. कारण प्रशासकांनी आणि प्रशासनाने वेळोवेळी जर कारवाई केली असती तर इथल्या लोकांनी त्या वेळेच्या रेडी रेकनरप्रमाणे हे पैसे भरले गेले असते. गुंठेवारी रेडी रेकनरशी संबंधित आहे. तुम्ही जर बारकाईने रेडी रेकनर पाहिला तर 2024चा ज्या वेळेला रेडी रेकनर बघतो तो ज्यावेळेला प्लॉट घेतला त्याच्या जवळपास 10 पट आहे आणि म्हणून आमचा जो भार आहे गुंठेवारीचा जो कर आकारला जातो तो 10 पटीने जास्त घेतला गेला आहे आणि त्यामध्ये प्रशासनाची दिरंगाई आहे, पण गरीब बिचारी जनता भरडली जाते. म्हणून आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने विचार करून आम्हाला त्यामध्ये एक दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. परत आंदोलनाचं तुम्ही हो, आम्ही पहिल्यांदा बाईक रॅली काढली होती, मागण्या मांडल्या, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही निवेदनं दिली होती, लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आम्ही एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं, एक मीटिंग झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं 10 जुलैला की ते आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करतील, दिलासा देतील. आज 3 महिने होऊन गेले परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा दिलासा हा मिळालेला नाही आणि म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे आणि उद्या पुन्हा आमचं आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या आम्ही पुन्हा सकाळी 9 ते 6 या वेळामध्ये संग्रामनगर उड्डाण पुलाच्या खाली लाक्षणिक उपोषण करणार आहोत. सातारावासियांनी आधी नगरपालिका व्हावी अशी मागणी केली होती, नंतर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात तर ती मागणी योग्य होती अशी वाटतंय का? मुळात आमची फसगतच झालेली आहे. शासनाने महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला आम्हाला घेतलं त्यावेळेला लोकांचे आक्षेपही मागवले नाहीत, मतांचाही विचार केला नाही. आमची ग्रामपंचायत, नगरपरिषद, सिडकोकडे हस्तांतर आणि महानगरपालिकामध्ये विलिनीकरण ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया झाल्या यामध्ये सामान्य नागरिक कुठेच नव्हता. शासनाने वेळोवेळी हे एकतर्फी निर्णय घेतले आणि लादले गेलेले आहेत अशी आमची सगळ्यांची भावना आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हर उत्सव ढेर सारी खुशियाँ लेकर आता है, लेकिन उसका असली मजा सिर्फ अपने खुद के घर आता है. उसके लिए परफेक्ट जगह सिर्फ पल्स लाइफ स्पेस. सिडको अप्रूव्ड और NA44 प्लॉट्स, ड्रेनेज लाइन, सेपरेट DP और भी बहुत कुछ. पल्स लाइफ स्पेस, प्रोजेक्ट बाय श्री गणेश डेवलपर्स, गट नंबर 4, ऑपोजिट बजाज गेट, नगर रोड, वालूज. मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्स्पो क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो. सर्व भागातील प्रॉपर्टीचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी, आकर्षक ऑफर्स, 80 पेक्षा अधिक स्टॉल्स, 300 प्रोजेक्ट्सचं सादरीकरण, वित्तीय संस्थाचे स्टॉल उपलब्ध, 0 प्रोसेसिंग, ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स एकाच छताखाली उपलब्ध. मराठवाड्यातील सर्वात भव्य क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो गृहप्रदर्शन. ड्रीम होम एक्स्पोला एकदा अवश्य भेट द्या. भेट देणाऱ्या एडीएनच्या दर्शकांना आणि शहरवासियांपैकी काही भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसं. स्थळ जबिंदा मैदान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर. 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. एकदा येऊन आपली स्वप्न
पूर्णत्वासन्या. तू ग हे कुठून आणलं? आणला. साडी पण वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो, याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याला तू बिल भरतो की नाही? भरतो की. मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल,
दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन करून संविधान गौरव अभियानाच्या रथाला शहराच्या सिडको भागातून सुरुवात करण्यात आली. हा रथ शहर जिल्ह्यात सर्व ठिकाणी फिरवून 26 नोव्हेंबर संविधान दिन पर्यंत जिल्हाभरात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन करून संविधान गौरव अभियान रथाला वसंतराव नाईक चौकातून सुरुवात करण्यात आली. यावेळी संविधान के सन्मान में, भाजपा मैदान में अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं सदर अभियान 26 नोव्हेंबर संविधान दिन पर्यंत जिल्हाभरात संविधान गौरव अभियान राबवणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय संविधानाचं पूजन करून संविधानावर पुष्प अर्पण करून सदर अभियानाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन शहर जिल्हा कमिटीच्या वतीनं सिडको येथील उड्डाणपुलाखाली करण्यात आलं होतं. यावेळेस अतुल सावे, खासदार भागवत कराड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, दीपक ढाकणे, बालाजी मुंडे, लक्ष्मण शिंदे, लक्ष्मीकांत थेटे, गणेश नावंदर, सुनील खोचे, बबन नरवडे, विवेक राठोड, प्रसाद कोरके, दिग्विजय शेरखाने, अशोक गोरे, महिला आघाडीतील मीनाताई मिसाळ, माधुरीताई अदवंत, गीताताई आचार्य, साधनाताई सुरडकर, शालिनीताई बुंधे, छाया खाजेकर, रुपाली वाहुळे, वर्षा साळुंके, मनीषा भन्साळी, विजयाताई भोसले यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीनं यावर्षी देखील दिवाळीच्या काळात कष्टकरी महिलांना साड्या, फराळ साहित्य वाटप केलं जाणार असून या उपक्रमात कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. मागील 4 वर्षांप्रमाणे याही वर्षी शहरातील उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात हजारो गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या, फराळ, मिठाई, साबण, तेल असं साहित्य वाटप केलं जाणार आहे. मागील वर्षी शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ, साड्या आणि साहित्य वाटप करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे यावर्षी 1000 पेक्षा अधिक महिलांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. प्रसिद्ध उद्योजिक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया
तापडिया यांच्या पुढाकारानं सदर उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येत आहे। यावर्षी देखील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात कष्टकरी महिलांना साड्या, फराळ साहित्य वाटप केलं जाणार असून सदर उपक्रमात कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन एडीएम सोबत बोलताना करण्यात आलं आहे। आम्ही सहजच मैत्रिणीचा ग्रुप दिवाळीच्या वेळेस गप्पा मारत होतो, तेव्हा विचार केला की आपण सगळेच शॉपिंग करतो, पण माझी जी भगिनी आहे, जी सगळ्यांसाठी कष्ट करते, जी सकाळी लवकर उठून मुलांसाठी डबा बनवून देते, मिस्टरांसाठी डबा करते, मग स्वतः काही ना काही उद्योग करते, मग म्हणलं अशा आपल्या बहिणींचं दिवाळी कशी होणार। मग आम्ही सगळ्यांनी विचार करून 5 वर्षापूर्वीपासून असा विचार केला की आपण तिची दिवाळी थोडी चांगली करू, आणि त्या दृष्टीने आम्ही असं विचार केला की आपण सगळ्याजणी मैत्रिणी मिळून साड्या जमा करू, आणि 5 वर्षापासून ते 500 पासून सुरू केले तर आज मितीपर्यंत आम्ही जवळपास 5000 पर्यंत आलेले। बरं, आधी सुरुवातीला फक्त साड्यांचं केलं, नंतर मग त्याच्यामध्ये तेल साबण घालायचा विचार केला, त्यानंतर म्हटलं अरे हे थोडंसं कमी वाटतंय, मग त्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये मिठाई ऍड केली आणि त्याच्यासोबत नमकीन ऍड केलं, आणि असं करत करत हा ग्रुप खूप मोठा झाला। यामध्ये केवळ आमच्या मैत्रिणीचा सहभाग नाही, तर औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकांना मी सांगेन की आपल्याकडे जर वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्ही आमचे वेगवेगळे पॉइंट्स आहेत ते मी पण सांगेन, आणि काही तुम्हाला बातमीमध्ये कळेल तर त्या पॉइंटमध्ये फक्त आपल्याकडे वापरण्यायोग्य असलेल्या वस्तू द्या, मग त्याच्यामध्ये आम्ही त्याची छाटणी करू। त्याप्रमाणे जर पुरुषांचे कपडे असतील किंवा इतर साहित्य असेल, भांडे असेल, तर त्याप्रमाणे त्या गरजू लोकांना देण्याचा आमचा कन्सेप्ट आहे, आणि हे सगळं आम्ही दिवाळीच्या 8 दिवस आधी देतो। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही या दसऱ्यापर्यंत आम्हाला तापडिया डायग्नोस्टिक सेंटर, रेल्वे स्टेशन, तापडिया नाट्यगृह, निराला बाजार, मातोश्री वृद्धाश्रम, पैठण रोड, तापडिया सिने मार्केट जो सिडको भागामध्ये आहे किंवा ग्रीन लीफ सिडकोमध्ये आहे, त्यांनी जर आमच्याकडे जमा केलं तर जास्त बरं होईल। त्यामुळे काय होईल की आम्हाला ते छाटणं आणि इतर जी मिठाई वगैरे बनवणं ते आम्हाला सोयीस्कर जाईल, आणि याच्यासाठी मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला सहकार्य कराल। आणि यामध्ये केवळ आम्ही मैत्रिणी नाही तर यंग मुलं, यंग मुली, अगदी आजी आजोबापासून ते छोट्या मुलापर्यंत सगळ्यांना असं वाटतं की चलो आम्ही पण सहकार्य करू। ते आम्हाला मग तापडिया इनोव्हेशन स्कूल श्रेयनगरमध्ये आहे, दिवाळीच्या 7 दिवस आधी आम्ही तिथे लाडू बनवतो, त्यामध्ये तुम्ही सहकार्य करू शकता, किंवा नमकीन बनवतो, आणि या सगळ्या आपण दिलेल्या वस्तूची पॅकिंग करतो। आणि एक विशेष म्हणजे मी सांगू इच्छिते, अगर तुम्हाला वाटलं की माझ्या एरियामध्ये ही गरीब व्यक्ती आहे, तुम्ही आमच्याकडून हे पॅकिंग नेऊ शकता आणि तुम्ही स्वतः देऊ शकता, आणि त्याच्यासाठी फक्त आम्हाला फोटो पाठवायचा आहे, याच्यासाठी की मला कळलं पाहिजे किंवा आमच्या गटाला कळलं पाहिजे की कोणत्या एरियामध्ये नेलेलं आहे। मी म्हणत नाही की एकच जागी न्या, तुम्ही 10-20 लोकांसाठी पण नेऊ शकता। आणि यामध्ये विशेष करून जसं सकाळी झाडू काढणाऱ्या महिला आहेत, किंवा भाजी विकणारे गरीब लोक आहेत, किंवा दिवाळीच्या वेळेस उठणं विकणारे आहेत, आपल्या केरसुणी म्हणतो ना ज्याची आपण दिवाळीला पूजा करतो, त्या वस्तू आहेत, छोटे छोटे दिवे आहेत, आणि इतर अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, छोट्या छोट्या मूर्त्या विकल्या जातात। या ज्या घरचं काम करून, ते बाई असो किंवा बाबा असो, ते घरचं सगळं काम करून परत आपल्यासाठी, आपल्या सोयीसाठी ही जी छोट्या छोट्या वस्तू विकतात, त्यांना आपलंही कर्तव्य आहे की त्यांची पण दिवाळी छान झाली पाहिजे, तरी आपण सहकार्य कराल ही अपेक्षा करते। धन्यवाद। तीर्थयात्रा ही ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी बाब असते। शासनानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अयोध्येकडे रवाना झालेल्या तीर्थयात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रविवारी 800 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला।
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ केली। यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे उपस्थित होते। भगव्या पताका, फेटे, टोप्या, उपकरण परिधान केलेल्या प्रवाशांचं फुलांची उधळण व झेंडूंच्या फुलांचे हार घालून रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं। अयोध्येला जाणारी विशेष रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजवण्यातही आली होती। रेल्वे स्थानकावर आगमन होताच केलेलं स्वागत पाहून ज्येष्ठ नागरिक भारावून गेले। अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच अयोध्येला जात असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला। तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। यावेळी अयोध्यासाठी निघालेले नागरिक उपस्थित होते। आज आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन ह्या माध्यमातून अनेक जणांना देशभरातून या महाराष्ट्रातून अयोध्येला दर्शनाला नेते। पवित्र देवस्थान आपला अयोध्या आहे, यासाठी आपल्या 800 भाविक आज आपण संभाजीनगर औरंगाबाद मधून ट्रेन सोडणार आहेत। सर्वांना माझी एकच विनंती राहील की ज्या नेत्यांनी ही योजना गरीबाचा गरीब असेल, शेतकरी, शेतमजूर त्याच्या मनामध्ये अयोध्येला जायचं असेल, चार धामला जायचं असेल किंवा बौद्ध गयाला जायचं असेल किंवा कोणाला अजमेरला जायचं असेल, ही सर्वधर्मीय योजना आहे। क्रेडाईच्या वतीनं शहरात जबिंदा मैदानावर ड्रीम होम एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे। गुरुवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनात रविवारपर्यंत 10,000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत मालमत्तांची विक्रमी नोंदणी केल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे। तर उर्वरित दिवसात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। क्रेडाई महा एक्स्पोच्या वतीनं शहरात असलेल्या जबिंदा मैदान इथं गुरुवारी 3 सप्टेंबर पासून ड्रीम होम एक्स्पोला सुरुवात करण्यात आली असून या प्रदर्शनामध्ये रविवारपर्यंत 10,000 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत मालमत्तांची विक्रमी नोंदणी केली आहे। सदर प्रदर्शनामध्ये रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं। क्रेडाई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित क्रेडिट ड्रीम होम एक्स्पो जबिंदा ग्राउंड या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे। यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जबिंदा, कोषाध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया, विद्यमान अध्यक्ष विकास चौधरी, सचिव रोहित सूर्यवंशी, संयोजक अखिल खन्ना, खजिनदार प्रशांत अमिल कंठवार, संयोजक संग्राम पठारे, भास्कर चौधरी, आशुतोष नावंदर आदींसह महिला पदाधिकारी, अन्य पदाधिकारी आणि स्टॉलच्या प्रमुखांची उपस्थिती होती। या एक्स्पोमध्ये 80 पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत। तर त्या माध्यमातून 300 प्रोजेक्ट्सचं सादरीकरण एक्स्पोमधून केलं जात आहे। वित्तीय संस्थाचे स्टॉल देखील यामध्ये लावण्यात आले असून झिरो प्रोसेसिंग ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स आदीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या ड्रीम होम एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं क्रेडाईचे अध्यक्ष विकास चौधरी आणि संयोजक अखिल खन्ना यांनी एडीएन सोबत बोलताना केलंय। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। सगळ्या बिल्डरकडे तुम्ही बिल्डरच्या स्टॉलमध्ये व्हिजिट द्या। सगळ्या लोकांना माझी अपील आहे की सगळ्या स्टॉलला व्हिजिट द्या, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा। हीच वेळ आहे ज्याच्यात तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं तर 5 वर्षात तुम्हाला पुढील 5 वर्षात प्रॉपर्टीचे भरपूर भाव वाढणार आहेत। तर आजच इन्व्हेस्ट करा, ही अपील। आत्तापर्यंत काल पाऊस असूनसुद्धा आत्तापर्यंत 10,000 लोक व्हिजिट करून गेले आणि त्यापेक्षा 400-500 बुकिंग जे फायनल होण्याच्या वर्जवर आहेत आणि 100 बुकिंगचे आपल्याला ऑलरेडी पैसे आणि चेक भेटलेले आहेत। शेवटचे 2 दिवस हीच वेळ आहे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचा। सगळ्यात करेक्ट इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट असते। तर सगळ्यांनी जरूर विचार करावा। आमचा एक्स्पो हा अतिशय अप्रतिम असा भव्य दिव्य एक्स्पो लागलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमचा एक्स्पो हा पुढच्या लेवलला आम्ही घेऊन जात असतो। तर इथे जवळपास 100 वेगवेगळ्या बिल्डर्सचे, सप्लायर्सचे, बँकर्सचे स्टॉल आहेत आणि एकाच छताखाली जवळपास 300 ते 400 प्रोजेक्ट्सचा डिस्प्ले आहे। कस्टमरचा ओघ पहिल्या दिवसापासून आहे। आजपर्यंत एक साधारणतः 8 ते 10,000 लोकांनी इथे व्हिजिट दिलेली आहे
आणि आज रविवार आहे, तर एकंदरीत आमचा अंदाज आहे की आज 3 ते 4 हजार लोक सकाळपासून तर साधारणतः 2000 लोकांची व्हिजिट झालेली आहे. तर इथे लोक येत आहेत, आपल्या पसंतीचं घर बघत आहेत आणि साईट व्हिजिट करून काही इमिजिएट स्पॉट बुकिंग पण झालेले आहेत. तर आता आज आणि उद्या असं शेवटचे 2 दिवस आहेत. सर्व ग्राहकांना आवाहन करतो की आपण आपल्या पसंतीचं घर बुक करावं, कारण हीच ती वेळ आमचं सर्व क्रीडाई लोक सांगत आहोत आम्ही सर्वांना. कारण इथून पुढे संभाजीनगरचे जमिनीचे भाव आणि बांधकाम साहित्याचे आणि लेबर कॉस्टचे सर्व वाढत आहे. त्यामुळे तुमचं पुढे जे घर येणार पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी घेणार, तर घराच्या किमतीत भरपूर वाढ झालेली असेल. त्यामुळे आपलं बजेट आज फिक्स करा. आपल्याला ज्या एरियात पसंत पडतं आहे तिथे आपण जाऊन त्यांच्याशी बिल्डर्सशी चांगल्या ऑफर देत आहेत, निगोशिएट करून तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा, असे मी आमच्या क्रीडाई संभाजीनगरतर्फे, छत्रपती संभाजीनगरतर्फे आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. आम्ही म्हणजे खूप उत्साहित आहोत आम्ही खरं व्यावसायिक सर्व. कारण औद्योगिकरण जेव्हा सुरुवात होते किंवा औद्योगिकरण झालं की सर्वात पहिली नीड त्याच्यासोबत येते रेसिडेन्सची. बाहेरून इमिग्रेशन होतं, बाहेरून लोक आपल्या शहरात येतात आणि अन्न वस्त्र निवारापैकी निवारा आम्ही देतो, त्यामुळे ती नीड वाढते. तर आम्ही खूपच उत्साहित आहोत की येणाऱ्या काळात आमच्या सर्वांचे बिझनेस हे अतिशय चांगले फ्लरिश होणार आहेत. आणि जसं 1980च्या दशकामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग सिटी ऑफ एशिया होतं, तर आपल्याकडे DMSA सारखा सज्ज एरिया औद्योगिक वसाहतींसाठी आहे. आणि आम्हाला जे दिसत आहे की पुढच्या 5 वर्षात मोठमोठे प्रकल्प ऑलरेडी टोयोटा, अथर, JSW सारखे 50-52 हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत. येणाऱ्या 5 वर्षात आपलं शहर कदाचित देशातलं नंबर 1 किंवा नंबर 2चं औद्योगिक शहर ठरेल असं आम्हाला वाटतं. शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचं लोकार्पण. लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून वाटप करण्यात आलेल्या साड्या संतप्त महिलांनी जाळल्या. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.